आता जर एंट्रन्सचं जर बोलायला गेलं तर फुडल्या दारचं बघा पूर्ण प्लास्टर झालेलं आहे. हे जे पाऊंडे आहेत ते आपण आता पूर्ण प्रकारे अशा प्रकारे बघा अशा प्रकारे. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना माहिती माझं नवीन घर बनतं आहे आणि बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत माझ्या घराचे. तर आता माझ्या घराचं काम कितपर्यंत झालं आहे, कितपर्यंत प्रोसेस बाकी आहे ते तुम्हाला आता मी दाखवतो आणि जेवढं झालं आहे तेवढं तुम्ही बघून घ्या. चला तर मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. आता जर एंट्रन्सचं जर बोलायला गेलं तर फुडल्या दारचं बघा पूर्ण प्लास्टर झालेलं आहे. हे जे पाऊंडे आहेत ते आपण आता पूर्ण प्रकारे तयार झालेले आहेत. मागेचं काम चालू होतं. इथे थोडी लादी बसवली आहे, इथे लादी बसवली आहे कारण की ते बसायला भेटतं. बघा पूर्ण प्रकारे आता इथे काम झालं आहे एवढं. तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे की आम्ही पत्रा टाकला आहे आणि लोखंडी बेस दिला आहे खाली त्याला. तर अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे आता घर रेडी टू मूव आहे घरामध्ये जायला. फक्त बेसिक काहीतरी बाकी आहे तेच राहिले. तर इकडनं आतमध्ये गेल्यानंतर हे बघा इथलं काम पूर्ण झालं आहे. हां, जर विषय राहिला इथे काय करणार, लादी कोबा काही काय सिमेंटचं, तर सध्या तरी आमचं उत्तर आहे की सध्या तरी आम्ही असंच ठेवणार आहे. कारण की ते सिमेंट टाकून बघा कडक झालेलं आहे प्रॉपर. त्यामुळे आम्हाला वाटत नाही की एवढं तिथे करावं आणि इथे जर लावलं तर आम्ही डायरेक्ट लादी लावणार आहे. त्यामुळे इथे कोबा आम्ही एवढ्यात तर नाही करणार आहे. आणि हे जे दारं आहेत हे आम्ही बाथरूमसाठी आणले आहेत, असे सिमेंटचे दारं. काल 2 लावले आहेत ते दाखवतो मी, अजून एक बाकी आहे. तर अशा प्रकारे आपण आतमध्ये गेल्यानंतर हा डोर बघा, इथे डोर आहे. अजून विंडोचं काम बाकी आहे, ते विंडो लावायचे आहेत. आतमध्ये गेल्यानंतर हा आहे आपला हॉल. हॉलनंतर हा पहिला जो रूम येतो तो आपला किचन. तर हळूहळू सामान शिफ्ट करतो आहे आम्ही, त्यासाठी अवॉइड करा. आणि इथे किचन यायचा बाकी आहे अजून. त्यानंतर आपण जर इथे गेलो या रूममध्ये बघा, हा जो आहे बेडरूम ठेवला आहे आम्ही. आणि इथे पण सामान बघा पूर्ण प्रकारे लावायचं बाकी आहे. इथे बघा वरती बघा कसं वाटतं, भारी असं ऊस ठेवलेलं आहे. आणि इकडनं जर बघशाल तर आपण लाकडांसाठी एक रूम काढतो आहे बघा, इकडे आहे. आणि इकडे पूर्ण अशी दाखवतो इथे. आणि ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केला आहे, खाली जमीन कशा प्रकारे केले आहे त्याचं नक्की बघा. तर हा आपला झाला फर्स्ट बेडरूम झाला. तर हा आहे आपला सेकंड बेडरूम इथे बघा. हा सेकंड बेडरूम. तर हा बेडरूम काही एवढं यूज नाही, याच्यामध्ये सामान ठेवायचे आहे, तर पडवी बोलू शकतो आपल्याला. बघा अशा प्रकारे इथे आमच्या पेटा बिटात बॅग आहेत. तर इकडनं ह्या झाल्यानंतर हा छोटीशी एक रूम आहे. इथे काही करता येणार नाही, पण येण्या जाण्यासाठी हा ही बारकी. तर हा जो डोर आपण उघडणार, त्यानंतर आपला आला आहे हा अजून एक पडवी पाठीमागे. आणि ही आपण आताच काढली आहे हल्ली. त्याचं पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि याची छप्परचा व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे. टोटल किती कॉस्टिंग आला हा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. तर हे बघा काल दार लावलं एक अशा प्रकारे. बघा अशा प्रकारे दार लावलेलं आहे. हे इकडे एक लावलं आहे, अजून इथे एक बाकी काम आहे बाकी आहे बघा. अशा प्रकारे इथे पण झालेलं आहे. अजून इथे काम बाकी आहे, बाथरूम करायचं आहे. इथे लादी बाकी आहे, बाथरूम लावायचं आहे. बाथरूम म्हणजे इंग्लिश बाथरूम आहे, त्यामुळे ते सगळं कटिंग करून पूर्ण प्रॉपर बसवायचं आहे. इथे पण तसंच बाकी आहे. अजून लाईटचं पण काम नाही झालं. इथे पण टाईल्स ठेवलेले आहेत, लावायचे बाकी आहेत पूर्ण. तर आणि इथला डोर पण बाकी आहे. अशा प्रकारे इथे भरपूर काम बाकी आहे. तर इथले बघा, इथे जर बोलला तर इथे आम्ही चूल ठेवलेली आहे. चुलीने इथे जेवण करायला तात्पुरती, कारण की जोपर्यंत घर प्रवेश नाही होणार तोपर्यंत जेवण करू शकणार नाही. आणि ही बॅक साईड आहे. इकडनं असं बाहेर आलं का बघा, जिकडं नजर झाली तिकडे लाकडंच लाकडं. कारण की आधी रिपी होते. रिपी म्हणजे हे असे लाकडं असतात खाली बेसला, ते सगळे बघा इथेच पडलेले आहेत. इथे झाले लाकडं, तिकडे झाली, तिकडे वरती अशा अनेक ठिकाणी लाकडंच पडलेली आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे सुंदर प्रकारे झालं आहे. पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला मी बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न केला. तुम्हाला दाखवला आमचा एक होम टूर. अजून पूर्ण काम झाल्यानंतर अजून एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे पूर्ण. तर हा कसा वाटला व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटेल चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.